तुम्हाला माहीत आहे का, संत तुकाराम महाराजांच्या गाथा गायब होण्याची कथा ही घटना त्यांच्या भक्ती आणि प्रामाणिकतेचं प्रतीक म्हणून सांगितली जाते. एकदा संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांचा एकत्र संग्रह करून एक गाथा तयार केली. त्या गाथेत त्यांनी समाजातील अन्याय, खोट्या आडंबरांवर कठोर टीका केली होती आणि खरी भक्ती काय असते हे स्पष्ट केले होते. त्यामुळे काही लोकांना त्यांच्या अभंगातील सत्य बोचू लागले. त्यामुळे काही लोकांनी महाराजांची ही गाथा इंद्रायणी नदीत फेकून दिली. पण तुकाराम महाराजांनी कोणताही राग न धरता तेवढं म्हणाले, देवा, हे सगळं तुझं आहे. जे काही योग्य आहे ते तूच कर. असे सांगितले जाते की काही दिवसांनंतर इंद्रायणी नदीनेच ती गाथा परत किनाऱ्यावर आणून दिली. ती अक्षरशः ओलसर पण अक्षर न पुसलेली होती. या घटनेला लोकांनी ईश्वरी चमत्कार मानले आणि संत तुकाराम महाराजांच्या अभंगांची दैवी सत्यता पुन्हा सर्वांसमोर सिद्ध झाली. या कथेतून हे समजते की सत्य आणि भक्ती कधी नष्ट होत नाही. ती वेळेच्या लाटांवरून परत उजेडात येतात.